Good morning to you. In the biomolecules, let us start the another and last biomolecule, that is the lipid. As we have classified all the biomolecules according to their complexity, according to their molecular weight, size and at all. तर आपण स्टार्टिंगला पहा मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मायक्रोमॉलिक्युल्स असं याचं ब्रॉड क्लासिफिकेशन केलं होतं आणि ॲक्च्युअली कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड हे जे 3 मॉलिक्यूल आहेत त्याला आपण मॅक्रोमॉलिक्युल्स कन्सिडर केलं होतं आणि हा जो लिपिड आहे याला मायक्रोमध्ये, जरी हा कॉम्प्लेक्स असला तरी याला आपण मायक्रोमॉलिक्यूलमध्ये कन्सिडर करतो, कारण याच्या लिपिडच्या ज्या प्रॉपर्टीज राहतात त्या बाकी मॉलिक्यूलपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. आता पहा, जेव्हा जेव्हा लिपिड नावाची टर्म यूज केली जाईल प्रत्येकाची आपण डेफिनेशन केली आहे. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, कार्बोहायड्रेट म्हणजे काय आणि प्रोटीनचं पण पाहिलंय. तर जेव्हा एखादा सबस्टन्स ऑइल सारखा तुम्हाला भासत असेल, एनी सबस्टन्स विच हॅव ऑइली and greasy appearance, it is considered as the lipid. ग्रीझी appearance अर्थ काय होतो? एखादं एक्झाम्पल जर आपण घेतलं, जसं आता वंगण असते है ना, अशा टाईपचा एखादा कोणताही सबस्टन्स असेल तर त्याला आपण डायरेक्टली कन्सिडर करू शकतो दॅट इट इज अ ऑइल और इट इज अ लिपिड. बेसिक जे कंपोजिशन आहे ते सारखंच राहील, कारण कोणताही बायोमॉलिक्यूल असेल तर इट इज सिम्पली अ हायड्रोकार्बन. त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनची चेन प्रेझेंट राहते, ऑक्सिजन सुद्धा राहतो आणि ॲडिशनल मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस है ना, अशा टाईपचे सल्फर, अशा टाईपचे एलिमेंट्स ऍड होत असतात. तर बाकीच्या अरेंजमेंटमध्ये याच्यात काही डिफरन्स नाही आहे. फक्त लक्षात हे ठेवायचं आहे की लिपिडचा जो कंपोनंट आहे याच्यामध्ये जसं आता CHO एक बेसिक कंपोजिशन काय राहते, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आणि आपण बघितलं आहे की कार्बोहायड्रेट मध्ये सुद्धा एक बेसिक फॉर्म्युला असतो CnH2nOn. ठीक आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन याचं आपण प्रमाण पण सांगितलं होतं 2:1 है ना. जर समजा कार्बन जर समजा 5 असतील तर हायड्रोजन 10 असायला पाहिजे. एक्झाम्पल पण बघितले होते आपण, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, गॅलॅक्टोज आहे. तर इन केस ऑफ लिपिड दिस रेशिओ इट इज मोर, 2:1 नसतो. याच्यामध्ये किती सारे कार्बन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन सुद्धा प्रेझेंट राहू शकतात आणि म्हणूनच हा स्ट्रक्चरली कॉम्प्लेक्स आहे. पण तरी याला याच्या प्रॉपर्टीनुसार याला मायक्रोमॉलिक्यूल आपण कन्सिडर करतो. ओके, सो द सबस्टन्स विच हॅव ऑइली अँड ग्रेझी अपिअरन्स इट इज कॉल्ड एज लिपिड. आता परत हा पॉलिमर आहे म्हणजे इट इज मेड अप ऑफ मोनोमर. याच्यामध्ये याचा काही याला बनवणारा एखादा छोटासा युनिट असेल त्याला आपण मोनोमरिक युनिट म्हणतो. The lipids are made up of two monomers, that is कंपॅरिझन करायचं आहे. कार्बोहायड्रेट म्हटलं तर मेडअप ऑफ शुगर, प्रोटीन म्हटलं तर मेडअप ऑफ अमिनो ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड मेडअप ऑफ म्हटलं तर न्यूक्लियोटाइड. प्रत्येकामध्ये एक एक मोनोमर आहे. इथं वेगळं आहे. लिपिड्स आर मेडअप ऑफ 2 मोनोमर्स, दॅट इज फॅटी ऍसिड्स आणि दुसरा कंपोनंट आहे विद्यार्थी मित्रांनो ग्लिसेरॉल. कोणकोणते कंपोनंट आहेत? एक आहे फॅटी ऍसिड आणि दुसरा आहे ग्लिसेरॉल. तर असे 2 मोनोमर पासून बनणारा जो पॉलिमर असेल त्याला आपल्याला म्हणायचं आहे लिपिड्स. आता पहा, फॅटी ऍसिड म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट ऑर्गॅनिक ऍसिड. And we know that any organic acid have carboxylic group, that is COOH. जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघू तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की एक सिम्पली हायड्रोकार्बनची चेन आहे पण त्याच्यामध्ये COOH नावाचा फंक्शनल ग्रुप आहे ज्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणतो. and that's why it is considered as the fatty acid. So fatty acid means simply organic acid. लिपिड आणि फॅट या दोघांचा अर्थ सारखाच आहे. ऍक्च्युली फॅट हे लिपिडचं एक्झाम्पल येते.
ओके. आणि ग्लिसरॉल म्हणजे काय, तर द सबस्टन्स हाही हायड्रोकार्बनच आहे. जे आपल्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड पाहायचं आहे, एव्हरी कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज हायड्रोकार्बन. कारण कार्बन आणि हायड्रोजनच्या शिवाय कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड बनतच नाहीये. आपण ऑर्गॅनिझमच्या बायोमॉलिक्यूलला स्टडी करतोय, सो दॅट कंपाऊंड आर ऑर्गॅनिक वन. कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहेत, तर इथं सुद्धा तेच असेल. इट इज ऑल्सो ऑर्गॅनिक, फक्त हा ऍसिड नाही आहे. ग्लिसेरॉल, तर याच्यामध्ये असते OH ग्रुप. यात कोणता ग्रुप असेल, OH ग्रुप, किंवा दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कोहोल्स. ठीक आहे. आता समजा एक एक्झाम्पल जर आपण घेतलं ग्लिसेरॉलचं, तर CH2OH, अगेन CH2OH. दिस इज द सिंपल स्ट्रक्चर ऑफ ग्लिसेरॉल. तर प्रत्येक कंपाऊंड मध्ये पहा C आणि H आहे, याचा अर्थ सिम्पली हायड्रोकार्बन आहे, आणि त्याच्यामध्ये OH नावाचा ग्रुप ऍड झालाय. तर म्हणून म्हटलंय द सबस्टन्स हॅव्हिंग OH ग्रुप आर कॉल्ड ॲज ग्लिसेरॉल. 3 कार्बनचा बनलाय. हा सिंपल आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल बरेच राहू शकतात. आता हा जो फॅटी ऍसिडचा पार्ट आहे, ऑर्गॅनिक ऍसिड, यात परत याला 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो. पहा, दीज फॅटी ऍसिड्स मे बी unsaturated fatty acids and saturated fatty acids. FA means fatty acid. तुम्हाला थोडंसं केमिस्ट्रीच्या इंट्रोडक्शन मध्ये हा वर्ड कदाचित आलाही पण असेल की एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर त्याला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड केव्हा म्हटलं जातं. हा जो वर्ड आहे सॅच्युरेटेड, सॅच्युरेशन, तर याचं ऍक्च्युअली मिनिंग काय होतं. आता पहा, एक एक्झाम्पल जर आपण घेतलं, पहिले आपण बेसिक एक्झाम्पल घेऊ की व्हॉट इज मीन बाय अ सॅच्युरेशन. आता समजा एक सोल्युशन आपल्याला बनवायचं आहे. सपोज एक NaCl सोल्युशन, आपण शरबत बनवतो ना घरी, तर समजा NaClचं सोल्युशन बनवायचं आहे. कसं बनवतो आपण, वी टेक डिस्टिल वॉटर. डिस्टिल कसं आहे ते आपण नंतर पाहत बसू, पण आता एक बिस्लरी मधलं पाणी कन्सिडर करू. तर या एक टेस्ट ट्यूब किंवा एखादं बीकर आपण घेतलाय, अँड इट कंटेन वॉटर. हा झाला आपला सॉल्व्हंट. सोल्युशन कसं तयार होते, सॉल्व्हंट आणि सोल्यूट या दोघांचं होमोजिनियस मिक्सचर. कितीही सोल्यूट चालत नाही, त्याच्यामध्ये विशिष्ट क्वांटिटी त्याची जर ऍड केली तर त्याला आपण प्रॉपर सोल्युशन म्हणतो. तर हा तर झाला सॉल्व्हंट. आता मी याच्यामध्ये ऍड करतोय NaCl. हा झाला सोल्यूट. NaCl केव्हापर्यंत ऍड करा, समजा आता मी वॉटरची क्वांटिटी घेतली आहे इथपर्यंत. तर क्वेश्चन हा आहे की केव्हापर्यंत आपण या NaCl या पर्टिक्युलर पाण्यामध्ये ऍड करत राहतो. जोपर्यंत तो NaCl त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत राहील, वी विल ऍड दॅट पर्टिक्युलर सॉल्ट. सॉल्ट केव्हापर्यंत ऍड करायचा आहे, अप टिल द कम्प्लीट सॉल्ट गेट डिझॉल्व्ह. जेव्हा अशी एक स्टेज येईल का तो सॉल्ट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही, अँड इट विल बी कलेक्टेड ऑर इट विल बी सिंक टू द बॉटम. तो त्याच्या बॉटमला कलेक्ट होईल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता अशी एक स्टेज आहे का जिथं सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं होमोजिनियस मिक्सचर झालाय, कम्प्लीट झालाय, फुलफिल झालाय, सॅटिस्फाईड झालाय. आता तुम्ही ऍडिशनल जर सॉल्ट टाकला तर तो त्यात डिझॉल्व्ह होणार नाही, कारण याची एक लिमिट आहे. प्रत्येक सॉल्व्हंटची एक लिमिट असेल की इट कॅन डिझॉल्व्ह द पर्टिक्युलर लिमिट ऑफ दी सोल्यूट. याला म्हणतात हे सोल्युशन झालं सॅच्युरेटेड. काय झालं, सॅच्युरेटेड. हा झाला कन्सेप्ट सॅच्युरेशनचा. आता तुम्हाला हा कन्सेप्ट लावायचा आहे हायड्रोकार्बन्सला, की एखादा पर्टिक्युलर हायड्रोकार्बन किंवा फॅटी ऍसिड्स आहेत, त्यात एवढे हायड्रोजन ऍटम्स आहेत सो दॅट द कार्बन व्हॅलेन्सी तर कम्प्लीट होणारच आहे. इट विल फुलफिल द कम्प्लीट कंपाऊंड. इट कंटेन सफिशियंट अमाऊंट ऑफ दी हायड्रोजन ऍटम्स. आणि हे तेव्हा असतील जेव्हा तो कंपाऊंड कसा असेल, सॅच्युरेटेड. आता पहा, मी एक डायग्राम ड्रॉ करतो, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की सॅच्युरेटेड कशाला म्हणायचं आहे आणि अनसॅच्युरेटेड. तर पहा, आता बेसिक एक डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला. इथं याला आपण इरेज करून टाकू.
आपण पुस्तकाप्रमाणे एक्झाम्पल घेणार आहे. तुम्हाला दिसतंय क्लिअर? एस. COOH आणि हायड्रोजन 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 हायड्रोजन. सिंपल कंपाऊंड आहे. त्यात किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत त्याकडे लक्ष देऊ नका, नाहीतर मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल. आता डायग्राम पुस्तकातली दिली आहे म्हणून मी एवढे कार्बन ड्रॉ केले. आपण सिंपल स्ट्रक्चर सुद्धा ड्रॉ करू शकतो. एखादा अल्केन ड्रॉ केला का तुम्ही समजू शकता. ठीक आहे. आता इथं व्हॅलेन्सी करता एक हायड्रोजन परत ऍड करावं लागेल. सो हिअर दिस इज द सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. हायड्रोकार्बन आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, COOH ग्रुप आहे, ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करतो म्हणून मी इथं C डबल बॉन्ड O मांडलाय. तर COOH ग्रुप आहे म्हणजे हा झाला ऍसिड. ठीक आहे. आणि फॅटी ऍसिड्स आहे. आता मला सांगा, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये या कम्प्लीट कंपाऊंड मध्ये कुठं तुम्हाला डबल बॉन्ड दिसतो? डबल म्हणा किंवा ट्रिपल बॉन्ड दिसतो का कुठं? नो. सो द फॅटी ऍसिड्स which do not have double or triple bonds in their कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असू शकतो, पण जे बेसिक स्केलेटन त्या कंपाऊंड्स आहे, इथं कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट तर आहेच आहे, परंतु पूर्ण कंपाऊंड मध्ये सफिशियंट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत. सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे तो. ठीक आहे. कुठं हायड्रोजनची संख्या कमी पडत आहे का? बिलकुल नाही. तर इथं सिंगल बॉन्ड असेल कार्बन हायड्रोजन मध्ये तर त्या कंपाऊंडला काय म्हणायचं तुम्हाला? सॅच्युरेटेड. आता हाच कंपाऊंड मी थोडासा वेगळ्या पद्धतीने ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. बघा तुमच्या लक्षात येते काय? हे समजलं असेल ना? मी याला इरेज करतो आणि इथेच ड्रॉ करतो. पाहता इथे थोडीशी ऍडजस्टमेंट करतो मी. याला आपण इथून काढून टाकू. ठीक आहे. पहा 1 2 3 4 5 6 7 8. आता सपोज इथं मी डबल बॉन्ड ऍड करतो. मी काय केलंय की याच्या सेंटरला एक डबल बॉन्ड ऍड केलाय बिटवीन द कार्बन ॲटम्स. आणि मुद्दा क्लिअर करा की जो बॉन्ड आहे अनसॅच्युरेटेड मध्ये इट कंटेन डबल और ट्रिपल बॉन्ड इन कार्बन ॲटम्स. ऍक्च्युली कार्बन हायड्रोजन म्हटल्यापेक्षा कार्बन मध्ये जर समजा डबल ट्रिपल बॉन्ड असेल तर तो झाला अनसॅच्युरेटेड. तुमच्या लक्षात येऊन जाईल की बा हा अनसॅच्युरेटेड का आहे. काय चेंजेस होतील इथं? सपोज वी हॅव ड्रॉन दी डबल बॉन्ड बिटवीन दी कार्बन ॲटम्स. आता इथं व्हॅलेन्सी कंप्लीट होऊन राहिली का? होऊन घ्या. कार्बन किती बॉन्ड तयार करतो? 4. 1 2 3. इथं 5 बॉन्ड होऊन राहिले है ना. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? एक हायड्रोजन इथून रिमूव्ह करायला लागेल. आता कंप्लीट झालं. C डबल बॉन्ड, तिसरा बॉन्ड, चौथा बॉन्ड, म्हणजे इथं व्हॅलेन्सी कंप्लीट आहे. इथं सुद्धा 2 3 4. ओके. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमची संख्या थोडीशी कमी झाली. म्हणजे द कंपाऊंड इज नॉट सॅटिस्फाईड विथ द हायड्रोजन. हा बॉन्डमुळे व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड झाली. जोपर्यंत व्हॅलेन्सी कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तो कंपाऊंड स्टेबलच होणार नाही. आणि प्रत्येक कंपाऊंड स्वतःला स्टेबल बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच केमिस्ट्रीचा रूल आहे. म्हणून तर केमिकल बॉन्ड तयार होतात. नाही तर केमिकल बॉन्डची गरज काय असती? व्हाय डू द केमिकल्स अंडरगो रिॲक्शन्स? सिम्पली टू फुलफिल देअर व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी कंप्लीट झाली आहे पण हायड्रोजनची संख्या पूर्ण आहे का? जेवढी असायला पाहिजे. इथं हायड्रोजन कमी आहेत ना 2. सो इट इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड. लक्षात ठेवा, सॅच्युरेशनचं मिनिंग एक आपल्या ओन लँग्वेजमध्ये समजून घ्या पहिले की फुलफिल असणं, सॅटिस्फाईड, समाधानकारक. पण हे अंडरस्टँडिंग झालं.
जेव्हा तुम्ही यांचं आन्सर राईट कराल तेव्हा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल, फक्त सिंगल, डबल ट्रिपल नाही आहे, तर तो झाला सॅच्युरेटेड. आणि ज्याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असला तिथं समजून घ्या हायड्रोजनची संख्या कुठंतरी कमी पडते, तो इट इज कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. तर हे असे कंपाऊंड तुम्हाला लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. कार्बन कार्बन मधलेच बॉन्ड लक्षात घ्यायचे हा. आता याचे प्रॉपर्टीज आपण जर पाहिल्या तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर जनरली लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, ओके, अँड सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर solid at room temperature. ठीक आहे. and these are called as oils. याला काय म्हणतो आपण, लिक्विड असल्यामुळे दे आर कॉल्ड ॲज ऑइल्स. याचे एक्झाम्पल सुद्धा पुस्तकामध्ये दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओलिक ऍसिड अँड लिनोलिक ऍसिड. एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर ओलिक ऍसिड, लिनोलिक एसिड्स. ठीक है. जो ओलिक एसिड है इट इज प्रेजेंट इन द ऑल फैट्स एंड लिनोलिक एसिड इट इज प्रेजेंट इन द सीड्स. ठीक है. सीड ऑइल जे राहते पहा तुम्ही लिक्विड स्टेट मध्ये राहते, सो इट इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड. आता याच्यावर एक मुद्दा लक्षात घ्या की जे प्लांट मधले फॅटी ऍसिड्स आहेत, प्लांट फॅटी ऍसिड्स आर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि कसे असतात ते लिक्विड किंवा ऑइल. तर तुम्हाला पेपरमध्ये हे विचारू शकतात की व्हाय डज दी फॅटी ऍसिड्स ऑफ द प्लांट किंवा द फॅटी ऍसिड्स आर लिक्विड एट रूम टेम्परेचर. तर काय लिक्विड आहेत, बिकॉज दे आर अनसॅच्युरेटेड. ओके. आणि सॅच्युरेटेड मध्ये तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता ॲनिमल फॅट्स. याच्यामध्ये एक्झाम्पल काय घेऊ शकता तुम्ही, ॲनिमल फॅट्स. ओके. कॉन्सेप्ट लक्षात आला. एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर पाल्मिटिक ऍसिड अँड स्टेरिक ऍसिड. पाल्मिटिक ऍसिड अँड स्टेरिक ऍसिड. तर अशा पद्धतीनं या लिपिडचं आपण काय करतो, सिंपल जे लिपिड्स राहतात फॅटी ऍसिड्स म्हणजे लिपिडला बनवणारे दोन मोनोमर फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. त्यातल्या फॅटी ऍसिडची इन्फॉर्मेशन आपण घेतली आहे दोन फॉर्ममध्ये, अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड. आणि फॅटी ऍसिड म्हणजे ॲक्च्युली काय असते, सिम्पली ऑर्गॅनिक ऍसिड. आणि दुसरा कंपोनंट आहे ग्लिसरॉल. लक्षात येते ना, लिपिडला बनवणारे हे दोन मोनोमर आहेत. तर ग्लिसरॉल म्हणजे अल्कोहोल, त्याच्यामध्ये काय असेल OH ग्रुप, आणि ज्याच्यात COOH ग्रुप आहे तो ऑर्गॅनिक ऍसिड किंवा फॅटी ऍसिड. हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट ज्याला आपण म्हणतो लिपिड्स. आता आपण बघूया याचं क्लासिफिकेशन, हाऊ लिपिड्स आर क्लासिफाईड. Lipids are classified as simple lipids, compound lipids, derived lipids. काही कठीण आहे का? जसं प्रोटीन मध्ये आपण क्लासिफिकेशन केलं होतं तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण लिपिडचं क्लासिफिकेशन करतोय. सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड्स आणि डिराइव्ड लिपिड्स. आता पहा सिंपल लिपिड म्हणजे काय. These are the esters of fatty acids and glycerol. थोडंसं प्रोटीनचं आठवा.
प्रोटीन कशापासून तयार होते? अमिनो ऍसिड. मग ज्या प्रोटीनमध्ये फक्त अमिनो ऍसिडच असतील तो झाला सिंपल, ज्याच्यात ऍडिशनल ग्रुप आला तो झाला कॉम्प्लेक्स, कॉन्ज्युगेटेड किंवा कंपाऊंड. तसंच लिपिड्स आहे. लिपिड कशापासून तयार झाला? फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल. मग ज्याच्यामध्ये या दोन मोनोमरचाच कॉम्बिनेशन असेल, त्यात ऍडिशनल ग्रुप नाही आहे, ओनली फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल, त्याला इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल म्हणतो, आर कॉल्ड एज सिंपल वन. द लिपिड विच हॅव ऍडिशनल कंपाऊंड किंवा ऍडिशनल एलिमेंट्स, ऍडिशनल ग्रुप याच्यामध्ये ऍड झाले का तो झाला कॉन्ज्युगेटेड, कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड लिपिड. आणि डिराइव्ड लिपिड म्हणजे काय? तर दीज आर द प्रोडक्ट्स ऑफ लिपिड्स. कळते? तर सिंपल लिपिड मध्ये आपण मग कन्सिडर करू का इट इज मेड अप ऑफ दीज आर द इस्टर्स ऑफ द फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल. त्या दोन मोनोमर पासून बनतात. देर इज नो एनी ऍडिशनल ग्रुप, सो कॉल्ड ॲज अ सिंपल लिपिड्स. ठीक आहे, लक्षात राहील. आता याच्यात एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं तर समजा ट्रायग्लिसेराइड्स. ट्रायग्लिसेराइड, ट्राय म्हणजे काय? 3. तर याच्यामध्ये कसं कॉम्बिनेशन असतं पहा. दे कंटेन 3 फॅटी ऍसिड्स चेन अँड 1 ग्लिसेरॉल. है ना, म्हणजे फॅटी ऍसिड आहे आणि ग्लिसेरॉल आहे. एक ग्लिसेरॉलचा ग्रुप असेल आणि 3 काय फॅटी ऍसिडच्या चेन आहेत, जसं आपण आता डायग्राम ड्रॉ केली फॅटी ऍसिडची. तर म्हणून त्याला म्हणायचं आहे ट्रायग्लिसेराइड. लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल आपल्याकरता नवीन आहे, पण ट्रायग्लिसराइड म्हणजे काय? एकतर हा लिपिड किंवा फॅटचा एक्झाम्पल आहे. तर या ट्रायग्लिसराइडचं प्रमाण जर आपल्या बॉडीमध्ये एक्सेस असेल तर त्या पर्सनमध्ये चेस्ट पेन सुद्धा व्हायला तयार लागतो, कारण आपल्या ब्लड व्हेसलला हे चॉकअप करतं. म्हणजे पॅथॉलॉजिकल लेवलला सुद्धा ट्रायग्लिसराइडला तपासलं जातं. जेव्हा आपण आपल्या ब्लडचे रिपोर्ट्स वगैरे चेक करत असतो तेव्हा फॅट्स, त्याला लिपिड प्रोफाईल म्हणतात. टेस्टिंग कशाची? लिपिड प्रोफाईलची. तर आपल्या बॉडीमध्ये जर सफिशियंट अमाऊंट ऑफ लिपिड नसले तर आपली बॉडी वीक होते, आणि जर एक्सेस क्वांटिटी असेल तर ते प्रॉब्लेम क्रिएट करते. ठीक आहे, कारण ऑइल म्हटला तर तो हायड्रोफोबिक सबस्टन्स आहे, तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. हा लिपिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नसतो, नॉट सोल्युबल इन द डिस्टिल्ड वॉटर. तर लक्षात ठेवायचं आहे ट्रायग्लिसराइड एक्झाम्पल लिपिड्स. दे हॅव ॲडिशनल ग्रुप इन देअर फॅटी ऍसिड्स, है ना. जे मोनोमर आहेत फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉलचे ते तर आहेतच, पण त्यामध्ये एखादा ग्रुप ऍडिशनल झाला. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं फॉस्फोलिपिड्स, काय लक्षात येते त्याच्यावरून? का लिपिड तर आहेच आहे, प्लस त्याच्यामध्ये कोणता ग्रुप ऍड झाला? फॉस्फेट ऍड झाला. सो इट इज कॉल्ड ॲज अ फॉस्फोलिपिड. आणि याचं सिग्निफिकन्स काय? इट इज कंपोनंट ऑफ दी सेल मेम्ब्रेन. याची डायग्राम सुद्धा आपण बघितली होती प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. सेल मेम्ब्रेन इज नथिंग बट काय असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि जर आपण ते स्ट्रक्चर आठवलं, फ्लुइड मोझेक मॉडेल, तर त्या ठिकाणी लिपिडच्या 2 लेअर असतात, है ना. त्याला आपण ड्रॉ पण केलं होतं. कशा पद्धतीनं पहा, तर तुमच्या लक्षात येते का? अशा पद्धतीनं लिपिडच्या काय असतात? 2 लेयर्स. सो दिस इज कॉल्ड एज लिपिड बायलेअर, है ना. आणि याच्या सराउंडिंग मध्ये काय असेल तर इथं असते वॉटर, ठीक आहे ना. सायटोप्लाझम असेल, त्याच्यामध्ये सुद्धा वॉटर क्वांटिटी असेल. सो दिस इज द वॉटर. आता पहा, या पर्टिक्युलर लिपिड ज्या 2 लेयर्स आपण ड्रॉ केल्या, लिपिड बाय लेअर, तर एका लिपिड लेअरमध्ये हे जे कंपोनंट तुम्हाला दिसून राहिले ते याचे परत 2 पार्ट केलेत त्यांनी, हेड अँड दी टेल.
This is called as heads and the fiber-like part are called as the tails. तर याच्या सुद्धा प्रॉपर्टी आहेत. हा एक केमिकल आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हेड पोर्शन जो असतो इट इज हायड्रोफोबिक है ना. म्हणजे पहा आता याला पुस्तकाप्रमाणे पोलार ग्रुप्स म्हटलं आहे. म्हणजे जे दोन अपोजिट पोलला अवेलेबल आहेत कोणते हेड पोर्शन आणि ते कसे आहेत हायड्रोफिलिक. दे आर इन असोसिएशन विथ दी वॉटर. म्हणजे त्याला आपण वॉटर लव्हिंग म्हणू शकता म्हणून त्याला हायड्रोफिलिक. आणि जो टेल पोर्शन आहे तो कसा आहे नॉन पोलर. तो दोन टोकाच्या जवळ आहे काय टोकाच्या अपोजिट साइडला. सो इट इज नॉन पोलर. आणि इट इज अपोजिट टू दी वॉटर. सो इट इज हायड्रोफोबिक. फोबिक म्हणजे काय वॉटर रेझिस्टिंग तुम्ही त्याला म्हणू शकता. ऑइल पाण्यामध्ये डिझॉल्व होते का तर ते त्याच्यावर त्याच्या सरफेसलाच राहते. त्याला हायड्रोफोबिक नेचर म्हणतो आपण. तर अशा पद्धतीनं एका प्लाझ्मा मेम्ब्रेनचं नेचर असते. पहा इट इज द स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन. ओके. सो इन दिस वे फॉस्फोलिपिड्स आर द पार्ट ऑफ सेल मेम्ब्रेन. त्यानंतर सेकंड पार्ट जर आपण इथला घेतला तर तो आहे ग्लायकोलिपिड्स. इट मीन्स लिपिड प्लस कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. आता याचं महत्व काय पहा तर इट इज दीज आर कॉल्ड ॲज अ सेरेब्रोसाइड्स. सेरेब्रो शब्दाला म्हणजे कुठेतरी ब्रेनशी कन्सर्न असेल. सो दीज आर द पार्ट ऑफ अवर ब्रेन. आपल्या नर्वस टिश्यू मध्ये हा लिपिड प्रेझेंट राहील. कोणता ग्लायको लिपिड. ओके. तर अशा पद्धतीनं सिंपल लिपिड आणि कंपाऊंड लिपिड याचं तुम्ही क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. आता यातला जो नंतरचा पार्ट आहे डिराइव्ड लिपिड तो आपण उद्याला कंटिन्यू करू.